नमस्कार महाराष्ट्र, मी रुपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते रूट्स किचन रेसिपीजमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीची आमटी। तर अगदी झटपट पद्धतीने बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी उजव्या बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपी। ची डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर 2 ते 3 पाण्याने आपण डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर या प्रेशर कुकर मध्ये आपल्याला ही डाळ ऍड करायची आहे। 2 ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे आणि यामध्ये मी थोडंसं तेल घालते, म्हणजे डाळ शिजल्यानंतर वर नाही येणार। तर तुम्ही कुकरमध्ये जर शिजवत नसाल तर पातेल्यात सुद्धा शिजवू शकता। पातेल्यात जरी आपण डाळ शिजवतो तरी त्याला वरती फेस येतो, त्यामुळेच आपल्याला थोडंसं तेल घालायचे, म्हणजे डाळ जी आहे ती वरती नाही येणार। तर आपण आता डाळ कुकरमध्ये घातली आहे आणि डाळ आपण शिजवून घेणार आहोत। तर मी साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या याला करणार आहे। बनवण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे, अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायचं आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला स्लाइस करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर कांदा आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालून आपण जसं आमटीसाठी भाजतो तशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि हे कांदा आणि खोबरं जे आहे ते आपण भाजून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ॲड करूया आणि कोथिंबीर, लसूण आणि हे जे कांदा खोबरं जे आपण भाजून घेतलेलं आहे ते आपण वाटून घेऊया। तर वाटताना जास्त पाणी नाही घालायचे, तर थोडंसं पाणी जर आवश्यक असलं तरच यामध्ये घालायचे आणि हे आपल्याला वाटून घ्यायचे। तर आपण हे बारीक करून घेऊया। तर अशा प्रकारे हे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे। तर याला जास्त पाणी नाही घातलं आहे, आपण थोडंसंच पाणी घालून हे असं बारीक करून घेतलेलं आहे आपण। तर आता डाळ पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि मुगाच्या डाळीला शिजायला जास्त वेळ नाही लागत, पटकन शिजते। तर मी 2 शिट्ट्या इथे करून घेतल्या होत्या याच्या आणि अशा पद्धतीने घोटून घेतलेली आहे डाळ। आणि यामध्ये ना आता गरम पाणी घालायचं आपल्याला, मिक्स करून घेऊया। कोणतीही आमटी वगैरे बनवताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचं, त्यामुळे आमटी तर पटकन बनतेच, परंतु त्याला चवही छान लागते आणि वरून जी तरी आहे थोडीशी जी आमटीला येते ती सुद्धा सहजपणे येते। त्यामुळे आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर जेवढी पातळ आमटी तुम्हाला बनवायची आहे, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। तुम्हाला जेवढी घट्ट बनवायची आहे किंवा पातळ बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता। मी साधारणतः 2 ग्लास आणखी इथे पाणी घातलेलं आहे। शिजताना 2 ग्लास मी इथे पाणी घातलं होतं। त्यामध्ये मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं। यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे, त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची आहे। 1 चमचा मी जिरं घालते। जिरं आणि मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया आणि जे वाटण आपण तयार केले ते यामध्ये घालूया आणि आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर हा मसाला आपण फ्राय करून घेऊया। थोडंसं याला तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो फ्राय झाला की यामध्ये मी घालते 1 चमचा कांदा लसूण मसाला। तुम्ही या ठिकाणी फक्त लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता। मी 1 चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये घालते अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे थोडंसं फ्राय करून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा मी यामध्ये गरम मसाला घालते। जी शिजलेली डाळ आहे ती यामध्ये आपल्याला घालायची आणि जसं मी सांगितलं की तुम्हाला जेवढं पाणी पातळ हवं, म्हणजे आमटी जेवढी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही
पाणी यामध्ये ॲड करू शकता. मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे. पण डाळ शिजताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचे आणि मिक्स करून घेऊया. तर ही आमटी भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत खूप मस्त लागते आणि खूप छान अशी झणझणीत बनते. तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु या पद्धतीने जर ही आमटी बनवाल तर खूप टेस्टी बनते. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि आमटी आपली तयार झालेली आहे. एक उकळी आली की याला वरून कोथिंबीर घालूया आणि त्यानंतर आपली आमटी अशा पद्धतीने तयार आहे. गरमागरम मुगाची डाळीची आमटी तयार आहे. ही मुगाच्या डाळीची आमटी जर तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत छान राहा, छान खा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.